नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे क्लासचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यावी, पेपर कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहिलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मशीनची ओळख पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपण मशीनमध्ये ऑइल कसं टाकायचं, दोरा कसा भरायचा, बॉबिन कशी भरायची ते अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आणि नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी हा खूपच युजफुल व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करू. तर बघा, आता ही आहे माझी शिलाई मशीन. इथे मी मोटर लावून घेतलेली आहे. पॅन्डलवर मी शिवत नाही, कारण काम भरपूर असते, तर त्यासाठी मी इथे मोटरचाच वापर करते. आता तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी इथे मी दोरी लावून घेतलेली आहे. आता मशीनमध्ये आपल्याला ऑइल कसं टाकायचं, बॉबिन कशी भरायची आणि सुईमध्ये दोरा कसा टाकायचा ते अगदी स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. कारण नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला ह्याबद्दल काहीच माहिती नसती, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच युजफुल व्हिडिओ आहे. तर बघा, आता आपण सर्वात अगोदर इथे ऑइल टाकून घेऊया. तर वर जिथे जिथे आपल्याला होल दिसत आहे, तर त्यामध्ये आपल्याला 2-2 थेंब असं ऑइल टाकून घ्यायचं आहे. आता बऱ्याच मैत्रिणींचा असा प्रश्न असतो की माझी मशीन व्यवस्थित चालत नाही, दोरा तोडते. तर मशीन व्यवस्थित चालत नाही का आपण त्याची काळजी व्यवस्थित घेत नाही, हेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण आपल्याला मशीनला दररोज ऑइल करायचं असते. आता बऱ्याच जणी 8 ते 10 दिवसाला कधी तर ब्लाऊज शिवतात आणि मशीन बाजूला ठेवून देतात आणि ज्यावेळेस ब्लाऊज शिवायचा त्यावेळेस मशीन घेतात आणि शिलाई टाकतात. त्यावेळेस ती मशीन व्यवस्थित चालतच नाही, कारण आपण त्याला ऑइलच दिलेलं नसतं. आपण ज्यावेळेस मशीन बाजूला ठेवतो त्यावेळेस ऑइल द्यायचं आहे आणि आपल्याला उद्या काम करायचं आहे, तर आज रात्री त्या मशीनला ऑइल द्यायचं आहे. आणि ह्या अशी मशीनची काळजी घेतली तर मशीन खूप छान चालते. तर बघा, इथे आता रील लावून मशीनला आपण अगोदर बॉबिन भरून घेऊया. तर आता ही आहे बॉबिन. त्यामध्ये आपल्याला इथे दोरा टाकायचा आहे आणि 2 ते 3 दोऱ्याचे असे वेढे टाकून घ्यायचे आहेत. आता बॉबिन भरण्यासाठी आपल्याला एखादा खिळा ठेवायचा आहे किंवा छोटा स्क्रूड्रायव्हर असतो, तर त्याच्याही सहाय्याने आपल्याला बॉबिन भरता येते. बॉबिन भरण्यासाठी आपल्याला मशीनला पॅन्डल मारायचं आहे आणि इथे ह्या पद्धतीने आपल्याला हा खिळा, हे छोटं जे चाक असते, तर त्या चाकाला लावून आपल्याला व्यवस्थित अशी बॉबिन भरायची आहे. आता सुरुवातीला बॉबिन व्यवस्थित भरत नाही, कमी किंवा जास्त होते, तर ह्याची प्रॅक्टिस होत होत तुम्ही छान अशी बॉबिन भरू शकता. तर बॉबिन व्यवस्थित भरली तर टाकाही व्यवस्थित येतो. त्यासाठी बॉबिन भरण्याची ही प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आता आपण बॉबिन भरून घेतलेली आहे. आता ही बॉबिन आपल्याला ह्या डब्बीमध्ये टाकायची आहे आणि ह्या साईडने आपल्याला, ज्या साईडने 2 स्क्रू आहेत तिथून थोडीशी चीर असते, तर त्यामधून आपल्याला इथे हळूवार दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि दोरा थोडासा बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि इथे आता आपल्याला वरी जे टोक आहे, तर ते टोक वरच्या साईडने करून आपल्याला ही डब्बी लावून घ्यायची आहे. तर डब्बी लावताना खटकन असा आवाज आला तर डब्बी व्यवस्थित बसलेली आहे. आवाज नाही आला तर परत डब्बी काढायची आहे आणि परत लावून घ्यायची आहे. तर आता आपण डब्बी लावून झालेली आहे. तर आता इथे आपण दोरा ओवून घेऊयात. तर बघा, सर्वात वर इथे 3 होल आहेत, तर ह्या मधल्या होलमधून आपल्याला उजव्या हाताने दोरा ओवून घ्यायचा आहे. आता त्याच्या खाली 2 छोट्या छोट्या गोल प्लेट आहे, तर त्या दोन्ही प्लेटच्या मधून आपल्याला दोरा ओवून घ्यायचा आहे. आणि वर लपलपी आहे, तर ती आपल्याला वर करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येही आपल्याला उजव्या हाताने दोरा ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे छोटासा हुक आहे, तर त्या हुकमध्ये आपल्याला दोरा ओवून घ्यायचा आहे आणि सुईमध्ये दोरा टाकताना आपल्याला इथे डाव्या हाताने दोरा टाकून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपल्याला डाव्या हाताने दोरा टाकायला अवघड जाते. थोडीशी प्रॅक्टिस झाली की आपण व्यवस्थित असा दोरा इथे टाकून घेऊ शकतो. तर हा दोरा जर व्यवस्थित टाकला तर शिलाई व्यवस्थित येते. दोरा जर व्यवस्थित नाही आला तर शिलाई व्यवस्थित येत नाही. त्यासाठी दोरा व्यवस्थित टाकणं, बॉबिन व्यवस्थित भरणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला ह्याचीही प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आता दोरा ओवून झाल्यावर आपल्याला मशीन फिरवून खालचा दोरा वर काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही दोरे पाठीमागे टाकून द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर शिलाई टाकताना आपण आता ऑइलिंग केलेली आहे. ऑइलिंग केल्याच्यानंतर आपल्याला मशीन थोडीशी पुसून घ्यायची. त्यानंतर आपल्याला खराब कपड्यावर शिलाई टाकून घ्यायची, जेणेकरून मशीनमध्ये आपल्याला ऑइल असतं ते थोडं थोडं बाहेर येते. तर अगोदर आपण जुन्या कपड्यावर जर शिलाई टाकून घेतली तर ते ऑइल, आता इथे आपण पॅन्डल मारण्याची प्रॅक्टिस करूया. तर पॅन्डल मारताना बघा, खालच्या साईडने दोन्ही पाय सेंटरमध्ये असे ठेवून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडने सेम प्रेशर टाकून आपल्याला ह्या पद्धतीने इथे पॅन्डल मारून घ्यायचं आहे.
आता सुरुवातीला मशीन उलटी फिरते, थोडंसं पॅन्डल जड जाते, पण हळूहळू प्रॅक्टिस झाली तर व्यवस्थित असं पॅन्डल मारता येते. आता बघा, आपल्याला शिलाई मारायची प्रॅक्टिस करणे खूप गरजेचं आहे. तर आपल्याला चौकोनी, गोल, सरळ, आडव्या, उभ्या अशा शिलाया टाकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला पॅन्डल मारण्याची प्रॅक्टिस होईल आणि आपला हातसुद्धा साफ होतो. किंवा आपल्या साडीच्या ज्या लेस असतात तर त्या लेसवरही आपण शिलाई टाकायच्या. आता लांब शिलाई टाकल्याने पॅन्डल मारण्याचा खूप छान असा सराव होतो. तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला ज्या साडीच्या लेस असतात तर त्या लेसवरही तुम्ही शिलाई टाकून घेऊ शकता. आता इथे आपल्याला हात वळवण्यासाठी इथे चौकोनी, गोलमध्ये असे जेणेकरून आपल्याला चौकोनी गळा, गोल गळा हे गळ्याचे आकार देताना आपल्याला खूप सोपं जाईल. अगोदर आपला हात साफ झाला तर आपल्याला ब्लाऊज शिवताना कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. त्यासाठी आपला हात साफ करणे खूप गरजेचं आहे. शिलाईची आणि पॅन्डलची प्रॅक्टिस छानपैकी अशी करून घ्या. आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्या मैत्रिणी आज चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी कालचाही व्हिडिओ नक्कीच बघा, कारण आपण ह्या क्लासमध्ये अगदी बेसिकपासून शिकवत आहोत. अगोदरचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर पुढचे व्हिडिओ तुम्हाला खूप सोपे जातील. तर त्यासाठी तुम्ही अगोदरचेही व्हिडिओ नक्कीच बघा. आपल्याला पॅन्डल मारण्याची होईल तेवढी छान अशी प्रॅक्टिस करून घ्या. जिथे गोल दिलेले आहेत ते पूर्ण भरून गोल गोल अशी शिलाई टाका. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.